ऑपरेशन सिंदूरच्या विजयानंतर भारत सरकारनं घरोघरी महिलांना सिंदूर वाटायचं काम चालू केलं। सरकारचं डोकं फिरल्यासारखं सरकारनं सिंदूर प्रत्येक भगिनीला घरला वाटायला चालू केलं। प्रत्येक ठिकाणाहून यांना फक्त शिव्याच बसल्या, कारण सरकारचं डोकं फिरले का काय खरंच असं आज वाटायला लागलेलं आहे। 1.5 महिन्यांपूर्वी आपण ज्या देशाविरुद्ध ज्याच्यासाठी लढत होतो, आपण ज्यांच्या विरोधात लढत होतो, आपण ज्यासाठी लढत होतो, ती सगळी गोष्ट आज बाजूला सारून सरकार असा निर्णय घेते की ज्याच्यामुळं आपण भारतीय असलेल्या आणि जे आपल्या सीमेवरती काम करत असलेल्या, सीमेवरती लढत असलेल्या, सीमेवरती रक्षण करत असलेल्या त्या आर्मीमॅनना, त्या नौदलातल्या सैनिकांना, त्या वैमानिकांना, त्या एअर फायटरना आज खरंच अक्षरशः कुठेतरी खंत वाटत असेल की आपण कोणासाठी लढतोय। 1.5 महिन्यापूर्वी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे बरेचसे जवान पाकिस्तानच्या युद्धामध्ये मारले गेले। त्यांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं फक्त भारत देशाचं संरक्षण होण्यासाठी, भारत देश वाचावा यासाठी आणि भारत देशाचं अस्तित्व आणि तत्त्व जिवंत राहण्यासाठी। पण भारताचं सरकारचं खरंच आज डोकं फिरले का काय ही म्हणण्याची वेळ आलेली आहे। फक्त 1.5 महिन्याचा कालावधी झाल्यानंतर ना, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकार असं कसं काय विचार करू शकतं किंवा निर्णय घेऊ शकतं की ज्याच्यामुळं अशी आता एक आर्मीमधल्या लोकांना खंत वाटत असेल की आपण कोणासाठी लढतोय। 1.5 महिन्यात लगेच न्यूज येते की भारत सरकार पाकिस्तानच्या टीमला आशिया कप खेळण्यासाठी भारतात आमंत्रित करत आहे, भारतात परमिशन देत आहे। खरंच ही कुठंतरी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा भारतात येतोय आणि भारतामध्ये येऊन तो सगळ्या जगाचं परत लक्ष घेणार आणि त्यातून मिळणारा पैसा हा त्यांच्या पुन्हा आर्मीला जाणार, दहशतवाद्यांना जाणार आणि तो पैसा पुन्हा एकदा भारताच्या विरोधात वापरला जाणार। एवढं सगळं होत असताना मोदी सरकारचं डोकं फिरले काय अशी खरं शंका लागलेली आहे। ऑपरेशन सिंदूरमध्ये आपले भारतीय जवान तिथं देशाच्या रक्षणासाठी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून तिथं बसलेले, स्वतःचा जीव मुठीत धरून बसलेले आहेत की कोणताही देशद्रोही, देश दुश्मन भारतामध्ये प्रवेश करता कामा नये, कोणत्याही सामान्य नागरिकाला त्रास होता कामा नये यासाठी भारताचे जवान, भारताचे रक्षणकर्ते आज सीमेवरती लढत होते। आणि याच्या पलीकडे 1.5 महिन्यानंतर नाच भारत सरकार निर्णय घेतं की आशिया कपसाठी पाकिस्तानच्या टीमला भारतामध्ये परमिशन भेटते। खरंच काहीही पडलेलं नाही आहे भारत सरकारला आणि त्या बॉलिवूडमधल्या स्टारना। 1.5 महिन्यापूर्वी युद्ध चालू असताना दुसऱ्या बाजूलाच एक 15 दिवसापूर्वी गाणं रिलीज होतं, ज्यामध्ये एक पंजाबी सिंगर आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्या पाकिस्तानी सिंगरला, पाकिस्तानी त्या ॲक्ट्रेसला घेऊन हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की भारताचं खरंच कोणाला काहीही पडलेलं नाही आहे।